कालपर्यंत मी उपोषणच सोडणार नाही, मरेपर्यंत सोडणार नाही, हा माणूस अगदी माझ्या मते 15 घंटे सुद्धा उपोषणाला बसला नाही. म्हणजे दाखवे फक्त माझ्या मते सरकार आणि सरकार मधले काही प्रतिनिधी आणि जरांगेचं कुठतरी ठरलेलं सेटलमेंट होती आणि याच्यात मोठी सेटलमेंट झाल्याचा सुद्धा अंदाज आहे, गुप्त माहिती सुद्धा आहे. कारण की ही खरं तर जरांगेच्या जवळच्या लोकांनी ही याच्यामध्ये किती सेटलमेंट झाली त्यांना वाटा भेटतोय का हे सुद्धा आता बघितलं पाहिजे. कारण की याच्यामध्ये प्रचंड मोठी डील झालेली आहे, हा माझा आरोप आहे आणि याला मला माहिती सुद्धा आहे. कारण की सेटलमेंट आणि डील शिवाय जरांगे उपोषण सोडत नाहीत. जरांगेला मंत्री महोदय भेटल्याच्या नंतर सुरुवातीला नाही म्हटले, मग परवा सकाळी आले, काल सकाळी आले, काल सकाळी नाही म्हटल्याच्या नंतर लोकांना देखत दुपारी पुन्हा सांगितलं, काही लोकांनी सांगितलं 2 दिवसापासून जरांगे पाणी पिले नाही. मग 2 दिवसापासून जरांगे पाणी पिले नाही, तर नंतर दुपारी माझ्यामध्ये 4-5च्या दरम्यान विजय ते काय नावाचा सरपंचाच्या भावकीतला त्यांच्या घरी जाऊन त्याला लघवीला वॉशरूमला गेला. मग हा पाणीच पिला नाही 2 दिवसापूर्वी, उन्हात उपोषणाला बसला, मग याला लघवी कुठून आली? तिथं जाऊन पुन्हा काय केलं, हे सगळ्या चर्चा घडवण्यासाठी सगळं चाललेलं विषय.